हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत मस्त असा टेस्टी मायक्रोनी पास्ता कसा बनवायचा ते अगदी सोप्या साध्या आणि कमी वेळात बनणारा पास्ता आज आपण इथे बघणार आहोत। इथे ठेवलेला आहे मी एक भांड, त्यामध्ये घालणार आहोत पाणी। आता आपण जो मायक्रोनी पास्ता आहे तो आपण यामध्ये घालायचा आहे। पाण्याला आधी एकदा उकळ येऊन द्यायची आहे आणि छान असा पास्ता मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। खूप जास्तही नाही शिजवायचा, कारण आपण नंतर त्याला परतवून घेणारच आहोत। एक 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे बघा। आता पास्ता ही शिजून झालेला आहे। आता हे इथे मी ठेवलेलं आहे कढाई, त्यामध्ये घालायचे आहे बारीक चिरलेल्या मिरच्या, अद्रक आणि लसणाची पेस्ट इथे घालायची आहे बघा। पेस्ट नसेल तर तुम्ही खूड करूनही टाकू शकता। मस्त असं अद्रक आणि लसूण तडतडलं की त्यामध्ये घालायचा आहे कांदा। कांदाही मस्त असा लालसर परतवून घ्यायचा आहे। एक 2 ते 3 मिनिटात आपला हा कांदा परतवून झालेला आहे बघा। आता इथे घालायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला गाजर आणि कोशिंबीर। मस्त हेही लालसर परतवून घ्यायचं आहे। आता मी इथे घालणार आहे जिरं पूड, चवीनुसार मीठ आणि आपण जो पास्ता होता त्याच्यात आपण पाणी काढून घेतलेलं होतं एका चाळणीमध्ये अशा प्रकारे, आणि तो पास्ता आपण आता इथे घालायचा आहे। छान असं परतवून घ्यायचं आहे बघा। पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स होईल असं परतवून घ्यायचं आहे। आता इथे मी घालणार आहे आपला जो मॅगी मसाला असतो तो, थोडंसं पाणी घालायचं आहे। हेही मस्त असं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं आपण मॅगी मसाल्यामध्ये परतवून घ्यायचं आहे बघा। हे आता इथे ॲड करायचं आहे सोया सॉस 1 चमचाभर, आणि येथे मी टोमॅटो केचप ही घातलेला आहे बघा। टोमॅटो केचप आणि सोया सॉस दोन्हीही घातलेला आहे बघा टेस्टनुसार। आता मस्त असा छानपैकी आपला मायक्रोनी पास्ता रेडी आहे। चला तर मग सर्व करूया। अगदी कमीत कमी वेळात झालेला आहे बघा, आणि खायलाही खूप टेस्टी लागतो। मस्त असं सगळ्यांनी रेसिपी नक्की बघा। आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा, व्हिडिओ सबस्क्राईब करा। थँक्यू।